सर्वे आलेले आहेत, पण मला ते काही खरे वाटत नाही. कारण महाराष्ट्रातलं वातावरण मला तसं वाटत नाही. माझ्या माहितीप्रमाणे बाहेरच्या राज्यांची परिस्थिती काही फार वेगळी नाही. आदरणीय जयंत पाटील साहेब काँग्रेसवासी होणार का? सांगलीमध्ये खासदार कोण होणार? मी काय यावेळी महाराष्ट्रभर फिरतो. त्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत. म्हणजे 1-1 कोटी 1.5 कोटी रुपयापर्यंत बैलांच्या किमती जात आहेत. हा एक वेगळा व्यवसाय ट्रेडिंग चालू झालंय बैलांचं, आणि हे फार महत्वाचं आहे. म्हणजे कुठल्या इकॉनॉमीमध्ये अशा गोष्टी होणं हे फार आवश्यक आहे, आणि ते एक नवा ट्रेड भारतात आता सुरू झालाय, विशेषतः महाराष्ट्रात सुरू झालाय. ड्रेस कोड काय असतं की पांढरं? मी तुम्हाला बघितले राजकारण सफेदच घाला, टी शर्ट वर म्हणजे काय दिसत नाही. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. नमस्कार मित्रांनो, ही गाडी कोणाची? मित्रांनो, ही गाडी आहे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांची. आता वेगवेगळ्या गोष्टी विचारूया, आणि अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, तर काही गोष्टी आपण जशा नेहमी गप्पा मारतो तसे त्यांच्याबरोबर गप्पा मारूया. येतीलच, काय वेळात येतील, आणि याच्या अगोदर एक्साइटमेंट असते काय विचारायचं काय नाही, तर गप्पा मारूयाच थोड्या वेळाने, येतील ते. जायला उशीर झालाय की आत्ता कुठं दौरा? अभ्यास दौरा आहे का कसला दौरा? नाही, आता मतदान झालं, मतमोजणी यामधला 8-10 दिवसाचा काळ मी माझ्या मतदारसंघात फारसा फिरलोच नाही. लोकसभेच्या प्रचारासाठी 5-6 ठिकाणी सभा झाल्या, त्याच्या पलीकडे मला काही कुठं जाता आलं नाही. कारण 10 लोकसभा मतदारसंघात आमचे राष्ट्रवादीचे उमेदवार उभे होते. काही काँग्रेस आणि शिवसेनेच्या मतदारसंघात देखील जावं लागलं. त्यामुळं माझ्या मतदारांचा माझा संपर्क नव्हता. तो आता पुन्हा या 10 दिवसात पूर्ण वेळ देऊन पूर्ण करायचा प्रयत्न आहे. आजचा दिवस शेवटचा आहे, उद्या आज रात्री संपेल हा दौरा. बरं, किती सभा घेतल्या साधारण साहेब तुम्ही? तशा 103 पेक्षा जास्त झाल्या, बैठका वगैरे सोडून. त्यामुळे 103 पर्यंत सभा झाल्या. बरं, सभेतनं आपल्याला वातावरण कळतं. कसं आहे महाराष्ट्राचं वातावरण आता? सभा बैठका म्हणून ज्या ठिकाणी गेलो तिथंही सभा झाल्या, कारण माणसं उत्स्फूर्तपणाने आमच्या सभांना येत होती. त्यामुळे सर्व ठिकाणी फार चांगला प्रतिसाद महाराष्ट्रभर होता, आणि लोकांच्यातच दिल्लीचं सरकार घालवायचं ही मानसिकता होती. बरं, पण आता तुम्ही बघितलं असेल काल सर्वे आले, आणि सर्वेनुसार तुम्ही बघतच असेल. पहिल्यांदा तुमचं सांगा, इन्फॉर्मेशन सोर्स तुम्ही कुठून घेता? म्हणजे सगळं राजकीय नाही, आता शेवटी अनेक पत्रकार मित्र आहेत, वेगळे महाराष्ट्रात जिल्ह्यातले कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी बोलतो. काही वेगळ्या पक्षातली लोक असतात, ती मित्र पक्षातली शिवसेनेत आहेत, काँग्रेसमध्ये आहेत, ते माहिती देतात. माहिती तर सगळीकडून येते, फक्त कान आणि डोळे उघडे पाहिजेत. बरं, पण काल बघितलं असेल सर्वे आलाय, पूर्ण देशभरात चर्चा आहे त्याची. तर आले असतील, तुमचं तर झालं असं ना कॉर्डिनेशन, गप्पा काहीतरी झालं असेल, तर कसं बघताय सर्वेकडे? सर्वे आलेले आहेत, पण मला ते काही खरे वाटत नाही. कारण महाराष्ट्रातलं वातावरण मला तसं वाटत नाही. माझ्या माहितीप्रमाणे बाहेरच्या राज्यांची परिस्थिती काही फार वेगळी नाही. महागाई, GST आणि या देशातले वेगवेगळे जातीय द्वेष निर्माण करण्याच्या भूमिका, सामाजिक विषमता तयार करण्याचं काम हे मागच्या काही वर्षात झालं. त्याची प्रतिक्रिया लोकांच्यात निर्माण झालेली आहे. बरं, आणि शेतकरी वर्ग प्रचंड विरोधात आहे ह्या भारतीय जनता पक्षाच्या.
म्हणून ते हे जे दाखवत आहेत तसं तर अजिबात नाही. बरं, आता मतदार ज्यावेळेस मतदान करतो त्यावेळेस त्यांचा सण असतो एक प्रकारे, आपण लोकशाहीचा. पण यंदाच्या निवडणुकीत राजकारणी लोकांसाठी काय होता? सण होता का अगदी परीक्षा होते का काय होतं? दुर्दैवाने यावेळी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड पैशाचं वाटप झालं आणि कधी नव्हे ते लोकांना खरेदी करण्याचं काम झालं. बरोबर. 500 रुपये, काही ठिकाणी 1000 रुपये. 500 रुपये ज्या ठिकाणी देतात त्यावेळी त्याला 5 वर्षाची खासदारकीची जहांगीर देतो आपण आणि 500 रुपये घेतो, म्हणजे 27 पैसे दिवसाला असं आपण आपलं मत विकतो. आता त्याचं भान ऐनवेळी काही लोकांना राहत नाही. काही लोक व्यसनाधीन असतात, त्यांनाही ते 500 रुपये अमृतासारखे वाटतात. त्यामुळं काही अंशी त्याचा परिणाम होत असेल. पण तुम्ही महाराष्ट्रभर फिरताय, हे सगळीकडेच आहे. म्हणजे पैशाचा वारेमाप वापर होतोय, म्हणजे मतदान असतं ते मतदान खरेदी केलं जातं. एक तुम्ही पाहिलं तर सर्वसामान्य माणसाची हीच एक मनोधारणा असते की पैसे वाटून मतदान खरेदी केलं जातं. हे खरं आहे का? आता तुम्ही सांगा क्लिअर. नाही, यावेळी तर सर्व ठिकाणी आम्ही पाहिलं फार मोठ्या प्रमाणात मतांची दिवसाढवळ्या टेबलवर बाहेर बसून आत जाणाऱ्या व्यक्तीला पैसे देण्याचे अनेक प्रकार झाले आणि पोलीस थांबत नव्हते. निवडणूक आयोग तर काय बकवास आहे, काही अर्थ नाही या लोकांच्यात. आणि सरकारी यंत्रणा ही ज्याचं सरकार असतं त्याला दबत असते. त्यामुळे अशी अनेक उदाहरणं आहेत की सापडले, पकडले तरी कोणाचा तरी फोन आला म्हणून सोडले. पण तक्रार केली का? कारण तो एक अधिकारी, स्क्वॉड आलं, स्क्वॉड आल्यावर स्क्वॉडने पकडलं, स्क्वॉड त्याला घेऊन गेलं. असं पुढे थोड्या अंतरावर गेलं, त्यांना कोणाचा फोन आला, त्या माणसाला सोडून दिलं आणि तो परत एक अर्धा तासाने मोटरसायकलवर येऊन परत त्या बूथवर उभा राहिला. बरं, आता थोडं महाराष्ट्राच्या मनातील प्रश्न आहे आणि तुम्ही ते सांगावं. काय झालं, पक्षफुटी काय लोक बंड मानतात, तर त्यावेळेस घटनाक्रम कसा होता? कारण महाराष्ट्रानं तुमचे अश्रू बघितले होते. कसा होता तो घटनाक्रम? काय नाही, महाराष्ट्रात शरद पवार साहेबांनी रिटायर त्यांना करावं असा काही लोकांचा प्रयत्न असावा अशी माझी शंका आहे. आणि त्या प्रभावाखाली येऊन पवार साहेबांनी देखील रिटायर व्हायचं सुतोवाच केलं, पण कार्यकर्त्यांनी ऐकलं नाही आणि पवार साहेबांनी पुन्हा काम करायला सुरुवात केली. सगळ्या प्रमुखांनी एकत्रित येऊन पवार साहेबांना विनंती केली, एक लाईनचा ठराव केला आणि पवार साहेब पुन्हा कामाला लागले. बरं, कालांतराने मग जो मूळ प्लॅन होता तो इम्प्लिमेंट करण्यासाठी आमचा पक्ष फोडण्याचं काम करण्यात आलं. बरं, आणि आमचा पक्ष फोडत असताना सर्व मार्गांचा अवलंब केला आणि आज परिणाम दिसत आहेत. नेते गेले तरी जनता हललेली नाही असा माझा अनुभव आहे. बरं, आता तुमचेच साथीदार असतात, म्हणजे एकत्र कामं केलेलं असतं, एक मैत्रीपूर्ण संबंध असतात. ज्यावेळेस तुम्ही सर्वे बघितला, सर्वेत असं दिसतंय म्हणजे, आणि काही काही जाणकारी म्हणतात की तुमचे सहकारी तिकडे गेल्यामुळे एक राजकीय आत्महत्या केली. कसं सांगाल, खरं आहे का वाक्य? हो, आता उद्या निकाल आहे. निकाल आल्यानंतर आपल्याला कळेल. पण माझा असा अंदाज आहे की लोकांनी या पक्षफुटीच्या विरोधी मतदान केलंय आणि गद्दार या कॅटेगरीत शिवसेनेतनं बाहेर गेलेले सगळे लोक आहेत. त्या कॅटेगरीत जे बसले त्या सर्वांना लोक धडाट शिकवतील असं मला वाटतंय. ते नाही शिकवला तर मग लोकशाहीत हे प्रकार वारंवार दिसतील. बरं, ज्याला मतदान देतो तो त्या मतावर 5 वर्ष न ठाम राहतात, दुसरीकडे निघून जातो. हे दुर्दैव आहे. पण तुम्ही आता पूर्ण विरोधी पक्ष नेता म्हणूनही काम केलेलं आहे, अनेक मंत्री पद भूषवलेत. पण एक भावना असते ना की म्हणजे जे बंड किंवा तुम्ही म्हणता पक्षपुटी, तर त्यांची भावना होती की आम्हाला डावललं जाते, किती दिवस आम्ही कोणाच्या नेतृत्वाखाली काम करायचं, आम्हाला कधी संधी भेटणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रेम, घरच्यांचंच प्रेम जादा होतंय. अशा पद्धतीने एक वातावरण तयार झालंच ना. काय सांगाल याच्याविषयी? नाही, तर त्या सगळ्यांवर
बरेच वाफ दवडलेली आहे. त्याच्यावर बोलण्यासारखं तर काय राहिलं नाही, आता निकालच लागणार. बर, आता तुम्ही थेट बोलणार व्यक्ती आहात. बरीचशी चर्चा आहे साहेब. शरद पवार साहेबांनी एक स्टेटमेंट केलं होतं की छोट्या छोट्या पक्षांनी आता काँग्रेसमध्ये विलीन झालं पाहिजे. तर बरेचसे तुमच्याविषयी म्हणजे सोशल मीडियावर चालू आहे की आदरणीय जयंत पाटील साहेब काँग्रेसवासी होणार का? मला गेले 2 दिवस मी गंमत बघतोय. कोणीतरी किरकोळ माणूस उठतो, तो एक भाष्य करतो आणि प्रसार माध्यम ते उचलतात आणि TV चॅनल पासून सगळेच दाखवायला लागतात. त्या बाबतीत मग बातम्या फुलवून सांगितल्या जातात. माझंच मनोरंजन होतं गेले 2 दिवस आणि मी गंमत बघतोय. कोण म्हणतोय यांचं स्वागत आहे, तिसरा म्हणतोय आमच्याकडे स्वागत आहे, चौथा म्हणतोय आमच्याकडे येणार आहे. मला हे सगळं मनोरंजनात्मक चालू आहे. मी कशाला शरद पवार साहेबांना सोडायचं असतं तर त्याच वेळी सोडलं असतं. शरद पवार साहेबांना सोडणं याची काही म्हणजे मी माझी भूमिका वारंवार स्पष्ट केली. आता कोणतरी किरकोळ कुठेतरी कोपऱ्यात महाराष्ट्राच्या बोलत असेल तर त्याला उत्तर देऊन माझी क्रेडिबिलिटी महाराष्ट्राच्या जनतेत अजून एवढी खाली झालेली नाही की मी त्याचं स्पष्टीकरण देत बसावं. महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे मी कसा आहे आणि मी काय करू शकतो काय नाही आणि कसा वागू शकतो हे जनतेला माहिती आहे. आणि मला वाटतं की माझी विश्वासार्हता मी अजून गमावलेली नाही. त्यामुळे अशा फालतू चर्चांना उत्तर देत बसणं हे मला आवश्यक वाटत नाही. बरं, माझ्या नेत्यांचा माझ्यावर विश्वास आहे, विषय संपला. आता खूप राजकीय बोललो, पण जयंत पाटील साहेबांचा प्रवास कसा आहे नक्की? राजकारणात कसे करण्यासारखं भरपूर होतं, पण राजकारणात कसे? नाही, माझ्या वडिलांचा मृत्यू अचानक झाला आणि या मतदारसंघातले आणि सांगली जिल्ह्यातले, कोल्हापूर जिल्ह्यातले काही कराड सातारची लोक सगळे आग्रह करायला लागले की राजाराम बापूंच्या निधनानंतर त्यांचा कोणीतरी एक मुलगा, 2 मुलं आहेत तर त्या एकाने तर हे बापूंचा वारसा पुढे टिकवला पाहिजे. मी त्यावेळी अमेरिकेहून शिकून आलेलो होतो. मी बेकार होतो, म्हणजे नोकरी वगैरे काही करत नव्हतो. माझे अर्निंग मेंबर आमच्या घरातले माझे मोठे बंधू होते, ते एके ठिकाणी नोकरी करत होते. त्यामुळं मग त्यावेळी इथल्या भागातल्या लोकांचं समाधान करण्यासाठी हा रेटा काही महिने चालेल असा आमच्या आईचा आणि सगळ्यांचा अंदाज होता. म्हणून मला सांगण्यात आलं की थोडे दिवस जाऊन सगळ्यांचं समाधान कर, सगळे शांत झाले की परत तू अमेरिकेला जाऊन शिक. मी इकडं आलो. आम्ही काही त्यावेळी पूर्वी राजकारणी लोक आपली मुलं इंट्रोड्यूस करायची नाहीत राजकारणात, माझी कुणाशी इथं ओळख नव्हती. मी इकडं आलो. इकडं आल्यानंतर लोकांच्यात बरेच संस्थात्मक कामाला लागलो आणि मग इथंच राहून गेलो. असं झालं. अमेरिकेत काय शिकायचं ते सांगा, म्हणजे अमेरिकेत शिक्षण करायचं? अमेरिकेत मी मुंबईच्या VJTI मधून सिव्हिल इंजिनिअरिंग केलं आणि अमेरिकेत जाऊन मास्टर्स करायला, पुढचं पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये करायला गेलो होतो. पण त्यानंतर माझ्या वडिलांचं निधन झालं, त्यामुळे मला परत यावं लागलं. बरं, आता राजकारणात तरी जे एक लोकांनी सांगितलं की तुम्ही नेतृत्व स्वीकारावं, पण असतं की काहीच माहीत नाही. कारण तुम्ही थोडं नाही म्हटलं तर अमेरिका कल्चर आहे ते आत्मसात करावंच लागतं. तिथं गेल्यानंतर इकडं आल्यानंतर सगळं नवीन होतं. तर अडचण काय आलंय? सगळ्यात महत्त्वाची अडचण असते की अभ्यास नसतो त्या भागात. तर अजून कुठल्या अडचणी आल्या तुम्हाला वाटते? असं नाही, अडचणी बऱ्याच आल्या. इथं मी आल्यानंतर स्थानिक अंतर्गत विरोधी काही लोकांनी केला, पण विरोध जेवढा होतो तेवढा माझा स्पीड वाढतो असं माझा आयुष्यातला अनुभव आहे. विरोध नसला की मी पण निवांत असतो. विरोध सुरू झाला की माझं एवढ्या स्पीडनं काम कोणी करू शकत नाही असा माझा आजही आत्मविश्वास आहे. त्यामुळं त्या काळात प्रतिकूल परिस्थिती होती. इथे आमदारही विरोधातले होते, इथली स्थानिक परिस्थिती अनुकूल नव्हती.
आणि बापूंचे अतिशय विश्वासू काही सहकारी एका जीवाने होते, तीच माझी शिदोरी होती. बरं, आत्ताच्या घडीला काय सांगा, राजकारण अवघड आहे का सोपं आहे राजकारण करणं? राजकारण स्वभावाला मुरड घालून करायला लागतं. तुम्हाला पाहिजे तसं राजकारणात वागून चालत नाही. परिस्थितीचं भान ठेवायला लागतं. आणि आता परिस्थिती सतत बदलती आहे. पूर्वी तर स्थिर असायची, आता परिस्थिती बदलत असते. त्या बदलत्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आपल्यातही आवश्यक ते बदल करावे लागतात. बरं, किती लोकांची टीम आहे तुमची साहेब? कारण काय होतं, लोकांना कळू दे. कारण काय होतं, एक लोकांना वाटतं हां पॉलिटिशियन म्हणजे चांगल्या गाड्या असणं, चांगल्या हे असणं, सगळीकडं मान सन्मान असणं. टीम किती लोकांची असते काम कराय, फक्त तो पॉलिटिशियन नसतो. तुमची किती टीम आहे? माझ्याकडे माझी इथं कामं दोघं तिघं बघतात. माझ्याकडं पगारी नोकर नाही आहेत. माझ्याकडे कार्यकर्ते भरपूर आहेत आणि कार्यकर्ते ज्या त्या गावाच्या जबाबदाऱ्या सांभाळतात. त्यांचे गावातली कामं जी काही असतील ती माझ्या कार्यालयात जी दोघं तिघं आहेत त्यांना येऊन सांगतात. मी असलो तर मला सांगतात. लोकसंपर्कही सतत पूर्वी असायचा, आता अलीकडे मंत्री वगैरे मधल्या काळात झाला, तो कमी जास्त झाला. पण कंटिन्युअस प्रत्येक गावातल्या कुठल्याही कामाचा अंदाज घेऊन काम करण्याची व्यवस्था कंटिन्युअस करतो आणि थोडंसं जास्त वेळ काम करावं लागतं. त्याच्याशिवाय आमदार व्हायचं म्हणजे किंवा खासदार पद भोगणं असं नाही आहे. ते उलट हा काटेरी मुकुट आहे. लोकांनी काही वाईट म्हणू नये, नावं ठेवू नये, याच्यासाठी प्रयत्नशील असणं ह्याला जास्त महत्त्व असतं. बरं, त्यामुळे तुम्ही निवांत आहात असं होत नाही कधी. बरोबर. आणि ही ह्याला जोडून प्रश्न असतो की म्हणजे आता तुमचं कुटुंब पाहिलं तर कुटुंबात आता आम्ही माध्यम म्हणून आमच्याकडे बी तक्रार केली जाते घरच्यांची, वेळच देत नाही तुम्ही. तुमच्याकडे होती का तक्रार, काय तुम्ही वेळच देत नाही आम्हाला, ही होती का तक्रार? होते ना. मला माझ्या कुटुंबासाठी वेळ द्यायला वेळ मिळतच नाही अलीकडे. कुटुंब समजून घेतं, त्यामुळं घरातले बायको मुलं यांना माहिती आहे काय जीवन आहे आणि सगळे समजून घेणारे आहेत. त्यामुळं बाहेर पूर्ण मोकळेपणाने फिरायला मला कुठेही अडचण येत नाही. बरं, आता हे वैयक्तिक प्रश्न होतोय तरी पण लोकांना ऐकायचं, तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. हो हो. म्हणजे आता ते सांगा ना, कशा पद्धतीनं वहिनी कशा आहेत, कशा पद्धतीनं एकंदरीत कुटुंबाचं वातावरण असतं. लास्ट फिल्म कुठली बघितली होती वहिनींबरोबर? नाही, आता हास्य जत्रा नाही का, हे आमच्या चिमण डांगेंनी इथं आष्ट्याला त्यांच्या कॉलेजमध्ये हास्य जत्रेचा कार्यक्रम केला होता. 3 दिवसापूर्वीच झाला, 4 दिवसापूर्वी. त्यात मी, शैलजा, प्रतीक आम्ही गेलो होतो. 3 तास एवढं हसलो, डोळ्यातून एवढं पाणी हसून हसून आलं की त्या रात्री आत्तापर्यंतच्या झोपेतली सगळ्यात गाढ झोप त्या रात्री लागली. बरं, मन रिलॅक्स करण्याची ताकद त्या हास्य जत्रेत मी एवढी अनुभवली की काही विचारू नका. त्यामुळं अशा अनेक प्रसंग आहेत. आता तुम्ही सांगितलं की निवांत राहण्याची ती संधी होती हास्य जत्रा बघितली, पण कधीतरी साहेब वाटत असेल ना, म्हणजे राजकारणात तुम्ही बघितलं की पक्षफुटी झाली किंवा बंड झाला, पण म्हणून त्याच्यानंतर असं वाटतं की नको, म्हणजे तुमच्यातल्या सहकाऱ्यांनी काय काय राजीनामा देऊन तर नको, राजकारणच नको, असं कधी भावना आली का मनात? माझ्या अशी भावना येत नाही, कारण माझा मतदार हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. मी यांच्यासाठी जगतो. असं मला रिटायर होण्याचा वगैरे अधिकार आहे असं माझं मत नाही आहे. आणि ती जी ईर्ष्या असते ना, ती ईर्ष्या कधी असे विचार येऊन देत नाही. त्यामुळं असं काही मनाच्या विरोधी घडलं की हताश होऊन आता थांबतो वगैरे असलं काही नाटक मी कधी करत नाही. नाटक करत मी तरी माझ्या मनात तो विचारही शिवत नाही. ही लढाई आहे, ही लढाई समाज सुधारणेची आहे, ही लढाई विकासाची आहे. आणि विकासाची कामं करण्यात जो आनंद असतो ना, त्याच्यापेक्षा मला दुसरा कुठला आनंद मिळू शकत नाही. मी आणखीन काही इमले कुठं बांधले तर मला त्याच्यात इंटरेस्टच नाही वाटत कधी. मला इथं हे सगळं हिरवगार दिसतंय ना,
हे त्या डोंगरापासून त्या डोंगरापर्यंत सगळं मी लोकांना विश्वासात घेऊन सहकारी तत्वावर लिफ्ट इरिगेशन स्कीम केल्या. त्या डोंगराच्या पायथ्याला पाणी कधीच पोचलं नसतं. 16-17 किलोमीटर पाणी तिथपर्यंत आलं. हे जे प्रयत्न झाले ते लोकांना घेऊन घेतले. 2-3 पिढ्या आज माझ्या या मतदारसंघातल्या माझ्यावर आहेत. त्याचं सगळ्यात मोठं कारण त्यांच्या जमिनीला पाणी देण्याचं काम हे करताना मी पुढाकार घेतलेला. त्यांचे वाडवडील माझ्याबरोबर सहकारी होते. आम्ही सगळ्यांनी टीमवर्क केलं आणि या भागातल्या प्रत्येक गावात पाणी पोचवण्याचं काम आम्ही सगळ्यांनी केलं. त्यामुळं बेसिक नीड एकदा सर्व झाल्यावर, गरज पूर्ण झाल्यावर त्याच्या पलीकडं जी निर्माण झालेली संपत्ती आहे. आता माझ्याच मतदारसंघात आधी 2 चाकी 4 चाकी नसायच्या. त्यांची संख्या कदाचित महाराष्ट्रात सगळ्यात जास्त ज्या मतदारसंघात आहे त्यात हा मतदारसंघ असेल. 1 इंच जमीन आता राहिली नाही. म्हणजे जवळपास सगळ्या गावांना इरिगेशन झालं. लोकांनी कर्ज फेडली घेतलेल्या कर्जाची. आता बंगले बांधतायत. एकाहून एक सरस घरं बांधण्याची स्पर्धा आहे. शेतकरी आधुनिक शेती करतोय. मुलं परदेशात शिकायला जात आहेत. डॉक्टर, इंजिनियर ते घराघरात माझ्या मतदारसंघात दिसत आहेत. कुठल्या घरात इंजिनियर नसेल तर मला आश्चर्य वाटतं. एवढं म्हणजे कोणाचं निधन झालं आणि विचारायला गेलं तुम्हाला मुलं, मी घरी बोलवायला जातो त्यावेळी चौकशी घराची करतो. त्यावेळी घरात 1-2 तर इंजिनियर आहेतच माझ्या मतदारसंघात. बरोबर. ही जी ताकद आहे ही या भागात प्रचंड संपत्ती खेचून आणणारी आहे असं माझं मत आहे. आणि त्यामुळं माझं मत आहे की बरीच विकास माझ्या मतदारसंघात मी आत्तापर्यंत करू शकतो. पण तुम्ही ओव्हरऑल महाराष्ट्र फिरता, पण ही समस्याच आहे ना तरुणांपुढं की बेरोजगारी आणि एक प्रकारचं आपण म्हणू की तरुणांच्या मनात असं आहे की म्हणजे आमचं कोण वाली नाही आहे. कारण प्रत्येकानं जर प्रत्येक स्थानिक नेत्यांना जर तिथल्या भागाचा विकास केला तर ही समस्या जाईल. पण तुम्ही महाराष्ट्र फिरता, ही समस्या आहेच ना बेरोजगारी. नाही, कसं असतं माहिती आहे का की हे जर महाराष्ट्रात जास्त इन्व्हेस्टमेंट आली, देशात इन्व्हेस्टमेंट आली तर लोकांना आपोआप नोकऱ्या लागत जातात. आता काय झाले मागच्या 10 वर्षात आपण आपल्या देशाला कम्युनल रंग निर्माण करायला लागलोय. समाजात जे सोशल फॅब्रिक आहे ते डिस्टर्ब केलेलं आहे सत्तारूढ लोकांनी. त्यामुळे गुंतवणूक करायला लोक मागं व्हायला लागलेले आहेत. त्यामुळं आपल्या देशात सगळ्यात जास्त बेकारी मागच्या 4 वर्षातच आहे आता. त्यामुळं तरुण अस्वस्थ आहे. नव्या ऑपॉर्च्युनिटीज मिळत नाहीत. मग नाईलाजाने परदेशी निघून जाणं वगैरे अशा गोष्टी बरेच लोक करतात. पण आता आशा आहे, शेवटी आशेवर सगळं चालतं. तर तरुणांपुढं म्हणजे ठीक आहे व्यवसाय म्हणून नवीन गोष्टी उभारल्या जातात, पण तरुणांनी अजून काय करावं? कारण मी ह्याच्यासाठी विचारतोय, तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी फिरता, तुम्ही परदेशातलं जे मॉडेल बघून आलेलं आहे अमेरिकेत असल्यामुळं, की कशा पद्धतीनं तिकडंही तरुणांना रोजगारापर्यंत आणलं जातं, तर कशा पद्धतीने सांगाल की ह्या समस्येवर कसं आपण उपाय काढू शकतो? एक म्हणजे तिथं कोणतंही काम करायला कमीपणा मानत नाही, जो आपल्याकडं असायचा. आता ती फॅक्टर कमी झालाय. आता तरुण मुलं कोणतेही पडेल ते काम करतात आणि पैसे द्रव्यार्जनाचा प्रयत्न करतात. दुसरं म्हणजे शिक्षण हे पहिल्यांदा झालं पाहिजे. तो जेवढं शिक्षण त्याला मिळेल तेवढं त्याला शिक्षण मिळवता आलं पाहिजे. त्यासाठी व्यवस्था, वातावरण निर्मिती केली पाहिजे. शिक्षणाला महत्त्व आणि सन्मान, शिक्षणाला आणि मेरिटला जर सन्मान यायला लागला तर मग शिक्षणाकडे वळणाऱ्यांचा कल अधिक वाढेल. त्यामुळं शिक्षण हा बेसिक पाया आहे. जे शिकत नाहीत, 8वीत आहेत, 9वीत आहेत, 10वी 12वी पर्यंत थांबतात, त्यांच्या जगण्याचा प्रश्न तयार होतो. मग एक तर त्यांना कष्ट करण्यासारखी काही कष्टाची कामं करावी लागतात आणि मग त्याचा मोबदला मिळतो न मिळतो, अस्थायी स्वरूपाची नोकरी मिळते, ती कधी जाईल सांगता येत नाही. मग कमी शिकणाऱ्या लोकांचा आता 2च वर्ग आहेत या देशात माझं मत आहे, सुशिक्षित पूर्ण आणि अर्धवट शिकलेला.
निरक्षरता फार कमी राहिली. बर. त्यामुळे हा अर्धवट शिकलेला जो समाजातला वर्ग आहे हे जगणं सर्वायवल फार डिफिकल्ट आहे. मग एक तर तो शेतीत जाईल किंवा मग कष्ट करणाऱ्या वर्गात तो मोडेल. आणि शिकलेला जो आहे तो अधिक पुढे जाईल असं मला वाटतं. तुम्ही आपण ही सगळी चर्चा करतोय, पण मला एक सामान्य एका व्यक्तीनं विचारायला लावलेला प्रश्न, ओव्हरऑल सगळे जर राजकारणातली मंडळी, एक ड्रेस कोड का असतो की पांढरं, मी तुम्हाला बघितले राजकारण सफेदच घाला, टी शर्टवर म्हणजे का दिसत नाही? एक साधा एका प्रेक्षकाने विचारायला लावलेलं, नेहमी ड्रेस कोड का ठरलेला असतो तुमचाही, नेहमी पांढऱ्यातच का असतं? मी पूर्वी तरुण होतो त्यावेळी तुमच्यासारखेच कपडे घालायचो, पण हळूहळू या भागात फिरत असताना हे जे कपडे घालतो ते विजार आणि सदरा, आज साधा कपडे घातले ते जमिनीवर बसायला येतं, बांधावर बसायला येतं, कुठेही बसायला येतं. तुम्ही टाईट शर्ट पॅन्ट घातली तर खाली बसताना प्रॉब्लेम. पण पांढराच कलर का? पांढरा कलर यासाठी की वेगळे कलर घालत हिंडण्यापेक्षा हे डिसेन्सी आहे पांढऱ्यात. लोकांनाही बघताना तुम्हाला सगळं शोभतं असा गैरसमज आपण करून घेण्याची काही गरज नाही. त्यामुळे हा त्यातल्या त्यात बरा दिसण्याची शक्यता आहे. म्हणून हे आता त्यात कसं आहे की पूर्वी सवय वेगळे कपडे घालायची होती. आता बाहेर सार्वजनिक जीवनात जाताना, सामान्य माणसाच्या घरात जाताना तुम्ही तुमचे रंगीबेरंगी कपडे घालून जाता. शेवटी मी लोकांचा प्रतिनिधी आहे. बरोबर. लोकांचा प्रतिनिधीकडे बघताना लोक समान नजरेने बघू शकले पाहिजेत. त्यामुळं तुमची वेगवेगळी रूपं लोकांना दाखवणं हे शेवटी खाजगी जीवन वेगळं आणि सार्वजनिक जीवन वेगळं. मी सार्वजनिक जीवनात आहे, खाजगी जीवनात नाही. त्यामुळं मला आता ही सवयच पडून गेलेली. आणि पूर्वीच्या पिढीत धोतर, सदरा, नेहरू शर्ट, म्हणजे त्यानंतर विजार नेहरू शर्ट आली. मुंबईत असलो तर शर्ट पॅन्ट घालतो आम्ही, पांढरेच. पांढरा मी कधी कधी वेगळे काळी पॅन्ट, पांढरा शर्ट वगैरे घालतो, पण डिपेंड्स काय त्या दिवशी कार्यक्रम आहे. आता मी बऱ्याच गावात आज भेटी देणार आहे, म्हणून हे जास्त सहजगत्या उठ बस करायला सोपं. राजकारणात नेपोटिझम आहे का? म्हणजे पंतप्रधानांनी जो आरोप लावलेला आहे की परिवारवाद, काय सांगाल याच्याविषयी? असं आहे की साधारणपणाने अलीकडच्या काळात जो माणूस पुढाकार घेतो आणि संघटना बांधतो, त्या संघटनेत त्याला चॅलेंज करणारा दुसरा कोणी असेल तर त्याच्या मागे ती संघटना जाऊ शकते. आणि लोकांच्यात काही व्यवस्था चालवण्याची गरज असेल तर लोकच प्रिफर करतात की तुमच्यानंतर तुम्ही ह्याला द्या. लोकांचं एकमत होणं यालाही फार महत्त्व असतं. त्यामुळं काही प्रमाणात परिवारवाद आहे, नाही म्हणणं चुकीचं आहे, खोटं होईल. काही प्रमाणात परिवारवाद आहे आणि काही ठिकाणी घराणेशाही चालते, पण ती टिकते कधी? तर तो जो घराण्यातला माणूस पुढे आलेला आहे तो व्यवस्थित शहाणा असेल तर ती टिकते. नाही तर अशी अनेक घराणी आली आणि गेलेली आहेत. बरोबर. त्यामुळे त्यांचं प्रॉमिनन्स आणि डॉमिनन्स हा लोक ऍक्सेप्ट कधी करतात तर त्यातला जो पुढचा माणूस आहे तो लोकांशी सरळ वागला तर त्याला मान्य करतात लोक. त्याच्यात तेवढं स्किल पाहिजे. स्किल पाहिजे. आता ही ते चर्चा करतो, मी दादांना विचार, अजून किती डिस्टन्स आहे आपल्याला पोहोचण्यासाठी? संपत आलं का? एक 5-7 किलोमीटर. तुमचं जर एकंदरीत पाहिलं, तुमचा सर्व क्षेत्रावर अभ्यास आहे, तुम्ही खूप असं तोलून मापून बोलता. तर काय कोण म्हणजे भाषण लिहायला असतं कोण का कशा पद्धतीनं? म्हणजे जयंत पाटील साहेब बोलण्यात फसत नाही असं एक महाराष्ट्रात एक मनोधारण आहे की हा माणूस एकदम काय प्रश्नाचं क्लिअर. आपण ज्यावेळी बोलतो त्यावेळी आपल्याला माहिती पाहिजे आपण काय बोलतो, नंबर 1. आणि आपल्या बोलण्यातनं आपल्याला जे पाहिजे ते कम्युनिकेट करता आलं पाहिजे.
ही कम्युनिकेशन स्किल्स आलीच पाहिजेत प्रत्येक राजकीय नेत्यांना. आणि आपण बोलताना अचूक बोललं पाहिजे. उगाच फाफट पसारा जर लावला तर लोकही तुमच्याकडे दुर्लक्ष करायला लागतात. बरोबर. लोकांना वेळ नाही आहे एवढा तुमच्या अनाकलनीय गोष्टी ऐकत बसायच्या. लोक चॅनल बदलतात आता. लोक फार पुढे आहेत. तुम्ही देशाचे पंतप्रधान असला आणि फालतू वाजपेयी गप्पा मारत असाल तर ते चॅनल बदलतो आणि सिनेमा बघत बसतो. त्यामुळं ते मर्यादित आणि आवश्यक तेवढंच बोललं पाहिजे. आता जाता जाता निगेटिव्ह खूप आपण राजकारणात असं म्हटलं जातं की म्हणजे जसं कोर्टाच्या बाबतीत म्हटलं जातं की शहाण्यानं पायरी चोरून आहे, तसं सर्वसामान्य लोकांच्यात म्हणते की राजकारण काही खरं नाही. म्हणून जो तुम्ही बघितला मतदानाचा टक्का ढासळतोय, ह्याच्यावर काय सांगाल तुम्ही? लोकांच्यात निराशा आलेली आहे. ज्यांच्यात फार विश्वासाने जबाबदारी दिली त्यांनी जे प्रताप गाजवले ते बघून लोकांना निराशा आलेली आहे. आणि त्यामुळं मतदानाचा टक्का बऱ्याच ठिकाणी कमी झालेला आहे. आणि सगळेच असे आहेत आणि कधी कुठल्या बाजूला जातील याचा नेम नाही. असा पुढाऱ्यांच्यावर गैरविश्वास किंवा अविश्वास जनतेचा काही अंशी निर्माण झालेला आहे. आणि सगळेच अपॉर्च्युनिस्ट आहेत अशी मानसिकता देशात झालेली आहे. त्यामुळं हा पर्सेंटेज कमी झालं असेल असं माझा अंदाज आहे. आता तुमच्यासाठी सेफ एकदम गेम म्हणजे कोणच काय करणार नाही. मी काय काय व्यक्तींची नावं घेते त्यातील चांगली गुण फक्त सांगायची म्हणजे तुम्ही बी अडचणीत येणार नाही. सगळ्यात पहिल्यांदा अजितदादा पवार यांच्यातील चांगला गुण कुठला? चांगला गुण त्यांना नीटनेटकेपणा आवडतो. चांगल्या इमारती, चांगल्या म्हणजे स्वच्छपणा आवडतो. हा त्यांचा एक चांगला गुण आहे. अगदी जेवणाचं ताटही ते पुसून खातात. काही दुसऱ्याच्या ताटात ज्यादा राहिलं तरी त्याला बोलू शकतात ते. झालं बोलणं झालं होतं आता ह्या दरम्यान? नाही, आता नाही. बरं. देवेंद्र फडणवीस साहेब चांगला गुण सांगा त्यांच्यातील. त्यांना विषय चटकन कळतो. विषयाचं गांभीर्य आणि विषयाच्या बद्दल काय याच्या मागे दडलंय काय हे लगेच कळतं. हा त्यांचा सर्वात हुशार आहे. ते चांगला गुण आहे. उद्धव ठाकरे साहेब चांगला गुण कुठला यांच्यात? त्यांचा स्पष्टपणा, दिलेला शब्द न बदलणे, एकदा ठरलं की त्यात काही बदल करायचा नाही, ही जी आग्रही भूमिका असते ती मी जवळून पाहिलेली आहे. आणि मनाने मोकळा असणारा माणूस आहे. आणि अतिशय चांगले मित्र म्हणून गप्पा मारण्यासाठी तर अतिशय उत्तम आहेत. म्हणजे अशी दिलखुलास गप्पा मारतात ते. पवार साहेबांचं मूल्यमापन मी करणं योग्य नाही. कारण ते मला वडिलांसारखे आहेत, ज्येष्ठ आहेत. पण त्यांच्याकडून आम्ही असंख्य गोष्टी शिकलो. राजकारणात वागायचं कसं, किती बोलायचं, काय करायचं, कोणत्या प्रसंगी काय करायचं. आणि देशभर जगभर अतिशय संपर्क लोकांचा दांडगा त्यांचा आहे. अनेक देशातल्या कानाकोपऱ्यातली माणसं त्यांच्या ओळखीची आहेत. नावानिशी ते त्यांना ओळखतात. आणि त्यांना संपर्क साधल्यावर ती पलीकडची व्यक्ती ही अतिशय उत्तमपणाने प्रतिसाद देते. म्हणजे चांगल्या संपर्कात जगाच्या ते असतात, ह्या वयाती असतात. हे सगळ्यात मोठं कौतुक आहे. बरं. सांगली जिल्हा येथील सगळ्यात कुठली तुम्हाला चांगली गोष्ट वाटते? सांगली जिल्ह्याला कृष्णा नदीचं, वारणा नदीचं वरदान आहे. आणि म्हणून हा जिल्हा आता मी या जलसंपदा विभागाचा मंत्री झाल्यावर कृष्णा नदीतून मी 6 TMC आणि 8 TMC असे जवळपास 14 TMC पाणी सांगली जिल्ह्यातल्या उर्वरित भागाला दिलं. पुढच्या 2 वर्षानंतर माझी खात्री आहे की सांगली जिल्ह्यात एखादाच अपवाद वगळला तर जवळपास 100% गावात जलसिंचन होणार आहे. आणि पूर्ण प्रगतीच्या दिशेनं आमचा जिल्हा जाईल अशी मला खात्री आहे. जाता शेवटचे 2 प्रश्न घेतो. आता तुम्ही बैलगाड्याच्या शर्यतीत मला दिसलेला
त्यावेळेस अतुल भाऊ लाहिगडे यांनी ते आयोजन केलं होतं फ्लॅटच्या मैदानात. तर बैलगाड्यात ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारं क्षेत्र आहे. अमोल कोल्हेंजींनी तुम्ही सांगितलं मुद्दा मांडले संसदेत, मी त्यांचीही मुलाखत घेतलेली आहे. तर तुम्हाला काय वाटतं अजून कशा पद्धतीनं बैलगाड्या क्षेत्राकडे तुम्ही बघता? बैलगाडी क्षेत्र हे फार तरुण ग्रामीण भागातल्या तरुणांना प्रचंड ते व्यसन आहे. आणि बैलगाडा शर्यतीला हजारो युवक जातात. थोडीशी शिस्त त्यात असली पाहिजे. त्या ट्रॅकवर माणसं येतात, त्याच्या ट्रॅकवरच उभी राहतात, त्यामुळं मग बऱ्याच वेळेला ॲक्सिडेंट होतो. त्या बैलगाड्याची शर्यतीतले बैलगाड्या या थांबत नाही, तशा पुढं जातात. त्यामुळं अनेक अडचणी तयार होतात. त्यामुळं त्याला काहीतरी सिस्टीम पाहिजे, शिस्त पाहिजे. सगळे इतके गर्दी करतात ते पाहणारे की ते ट्रॅकवरच येतात. ज्या ट्रॅकवर स्पर्धा आहेत त्या ट्रॅकवरच उभे राहतात. ते कुठेतरी थांबलं पाहिजे. हा प्रश्न विचारायचा कारण तो पोटेन्शियल आहे. आपण हा खेळ रिप्रेझेंट करू शकतो, म्हणजे लोकल टू ग्लोबल गेलेला आहे पण करू शकतो. तुमच्या येणं काय, म्हणजे तुम्ही आत्ता बहुतांशी नेत्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असता, सर्व पक्षात तुमचे मित्र आहेत, तर काय सुधारणा तुम्ही? एक तर सिस्टीम लागली पाहिजे. बऱ्याच सुधारणा झाल्यात आता. त्या ट्रॅकवर कुणी नसलं पाहिजे. बैलगाड्यांच्या शर्यतीमध्ये पहिलं कोण आलं दुसरं कोण आलं ह्याच्यावर वाद होतात. तो एक मोठा प्रॉब्लेम आहे. आणि मग त्याच्यात भांडणं होण्याचे प्रकार अलीकडे फार वाढलेले आहेत. बैलांच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत. म्हणजे 1-1 कोटी 1.5 कोटी रुपयापर्यंत बैलांच्या किमती जात आहेत. हा एक वेगळा व्यवसाय ट्रेडिंग चालू झालंय बैलांचं. आणि हे फार महत्वाचं आहे. म्हणजे कुठल्याही इकॉनॉमीमध्ये अशा गोष्टी होणं हे फार आवश्यक आहे. आणि ते एक नवा ट्रेड भारतात आता सुरू झालाय, विशेषतः महाराष्ट्रात सुरू झालाय. तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो, महाराष्ट्र शासनाच्या बैलगाड्या शर्यती घ्याव्यात, कारण हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणून आहे. जाता जाता शेवटचा प्रश्न, सांगलीचा कोण खासदार कोण येईल तुम्हाला, कोण वाटतं? सांगलीमध्ये खासदार कोण होणार, मी काय यावेळी महाराष्ट्रभर फिरत होतो त्यामुळे मी डिटेलमध्ये गेलो नाही. पण असं चित्र दिसतंय की भारतीय जनता पक्षाचा पराभव व्हावा आणि पराभव करण्यासाठी जो एबल आहे त्याच्या मागं जावं असा ट्रेंड सांगली जिल्ह्यात मी पाहिलेला आहे. त्यामुळं या मतदारसंघामध्ये लोकसभेच्या कदाचित अपक्ष उमेदवार निवडून आला तर आश्चर्य वाटू नये, कारण भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लाट होती असा सगळ्या महाराष्ट्रभर निष्कर्ष आहे. त्यामुळे निवडून येण्याची ॲबिलिटी ज्याची आहे त्याच्या मागं माणसं नॅचरली गेलेली आहे. शेवटचा प्रश्न, अगदी 3 कुठले असे मुद्दे आहेत, अशा कुठल्या गोष्टी आहेत की मला सत्ता भेटली तर मी आवर्जून या 3 गोष्टी करेन महाराष्ट्रात? एक म्हणजे शेतकऱ्यांचे पानंदीचे रस्ते करण्यासाठी परमनंट एक चांगली योजना काढेल, जे फार महत्वाचं आहे. दुसरं, शेतकऱ्यांच्या पाण्याला आता पाणीपट्टी प्रचंड लावलेली आहे. नदीतल्या पाण्याला किंमत लावू नये अशी माझी नैसर्गिक सोर्स आहे. इथं राहणाऱ्यांचा त्याच्यावर अधिकार आहे. आणि इथं तर आमचं पाणी कर्नाटकात जातं, त्याला पाणीपट्टी वाढवून फार उत्पन्न वाढत असेल असं मला वाटत नाही, मर्यादित आहे. आणि तिसरा भाग म्हणजे या राज्यामध्ये एवढी गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न करू आपण की महाराष्ट्रातली बेकारीचं प्रमाण आज जेवढं आहे ते निम्म्यापेक्षा खाली आणण्याचे काम आम्ही नक्की करू. मित्रांनो, हे वाटते जयंत पाटील साहेब भरपूर गप्पा मारू शकतो, पण ह्यांना पुढं पाहणी दौरा असतो. आणि जसं सांगितलं की मतदारसंघात ते आलेच नाही, पूर्ण महाराष्ट्र दौरा केलेला आहे, त्यामुळे तो वेळ त्यांना देऊया. साहेब, कसं वाटलं बोलून ते सांगा. आपल्याशी बोलताना फार छान वाटलं. अनौपचारिक गप्पा तुम्ही मानल्या याबद्दल तुमच्या या यूट्यूब चॅनलचे मनपूर्वक आभार मानतो. आपल्या महाराष्ट्रातल्या वेगळ्या गोष्टी तुम्ही सतत लोकांच्या पुढे मांडता. अनेकांच्या हजारापेक्षा जास्त लोकांच्या मुलाखती आत्तापर्यंत तुम्ही घेतलेल्या आहेत. त्यामुळे मुलाखती ऐकून माणसांना
काय चाललेलं आहे जगात आणि लोक कशी आहेत याची ओळख देखील तुमच्यामुळे होते. त्यामुळे तुमच्या चॅनलचे मनपूर्वक आभार. धन्यवाद साहेब. धन्यवाद.